मुंबईच्या धावपळीच्या जीवनात जिथे काचेच्या इमारती आकाशाला भिडतात, तिथे एका पॉश सोसायटीमध्ये सोनी आणि अविनाशचा संसार होता. घर सर्व सोयीसुविधांयुक्त होते. महागडे पडदे, मऊ गाद्या आणि भिंतीवर लावलेली महागडी चित्रे. पण या घराच्या वातावरणात एक प्रकारचा कोरडेपणा होता. सकाळचे 6:30 वाजले होते. खिडकीतून येणारी सूर्याची कोवळी किरणे घराच्या हॉलमध्ये पसरली होती, पण त्या शांततेत फक्त किचनमधून येणारा भांड्यांचा आवाज आणि फोडणीचा चरचराच ऐकू येत होता. 60 वर्षाच्या आनंदीबाई, ज्यांना आता गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला होता, त्या वाकून ओट्यापाशी काम करत होत्या. आई, माझा ग्रीन टी झाला का? सोनीने बेडरूममधूनच ओरडून विचारले. तिचा आवाज घरातील भिंतींना आदळून परत येत होता. हो ग सोनी, आणतेच आहे. आनंदीबाईंनी थरथरत्या हाताने कप उचलला आणि त्या बेडरूमकडे चालू लागल्या. वाटेत पायऱ्या चढताना त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची एक लकीर उमटली, पण त्यांनी ती लगेच पुसून टाकली. सोनी बेडवर बसून लॅपटॉपवर काहीतरी चेक करत होती. आनंदीबाईंनी चहाचा कप समोर ठेवला. आज सकाळी खूप लवकर कामाला लागलीस? काही खास आहे का? त्यांनी हळुवारपणे विचारले. सोनी ने कपाचा घोट घेतला आणि तोंड वाकडे केले. आई, किती वेळा सांगितले की चहामध्ये आल्याचा तुकडा जरा मोठा टाकत जा. तुम्हाला साधं चहाचं माप समजत नाही, ऑफिसचं काय समजणार? आज माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. आज आमच्या कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये माझं प्रमोशन जाहीर होऊ शकतं. जर मी रिजनल हेड झाले तर माझं स्टेटस काय असेल याची तुम्हाला कल्पनाही नाही. आनंदीबाई गप्प राहिल्या. त्यांना रिजनल हेड म्हणजे हे काही माहीत नव्हते, पण आपल्या सुनेचे नाव मोठे होणार हे ऐकून त्यांचे डोळे सुखावले. देव तुझे कल्याण करो बाळा, तू खूप कष्ट केले आहेस, या मायेने म्हणाल्या. ते राहू दे आई, सोनी घड्याळ बघत म्हणाली. आज संध्याकाळी मी बाहेर असेन, कदाचित रात्री यायला उशीर होईल. तुम्ही आणि अविनाश जेवून घ्या. आणि हो, फ्रीजमध्ये कालचं वरण आणि भाजी शिल्लक आहे, तेच गरम करून संपवून टाका. उगाच नवीन अन्न रांधून वाया घालवू नका. महागाई किती आहे माहिती आहे ना? आनंदीबाईंना काहीतरी बोलायचे होते. त्यांना वाटले होते की आज आनंदाची बातमी मिळणार असेल तर घरात गोडधोड करावे, पण सोनीच्या शब्दांनी त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. दुपारचे 2 वाजले होते. आनंदीबाईंनी घरची सगळी कामं उरकली होती. भांडी घासून, लादी पुसून त्यांचे शरीर थकले होते. त्या सोफ्यावर थोडा वेळ विसाव्याला बसल्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर जुने दिवस उभे राहिले. जेव्हा त्यांचा मुलगा अविनाश लहान होता, तेव्हा गरिबीतही त्यांनी त्याला कसे वाढवले होते. कधी स्वतः अर्धी भाकरी खाऊन मुलाला पोटभर जेवू घातले होते. आज घरात सगळं काही होतं, पण मनाला मिळणारा तो सन्मान कुठेतरी हरवला होता. संध्याकाळी 6च्या सुमारास घराची बेल वाजली. आनंदीबाईंनी दरवाजा उघडला. समोर सोनी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते आणि हातात एक मोठा पुष्पगुच्छही होता. मागे अविनाशी हसत हसत उभा होता. आई, शेवटी झालं, सोनी आता रिजनल हेड झाली आहे. अविनाशने आनंदाने आनंदीबाईंना मिठी मारली. आनंदीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. खूप छान झाले रे बाबा. सोनी, अभिनंदन तुला. त्या पुढे होऊन सुनेचा हात हातात घेऊ लागल्या, पण सोनीने आपला हात झटकून फोन काढला. थँक्स आई, आता मला खूप फोन करायचे आहेत. आज रात्रीची पार्टी मी शहरातल्या सगळ्यात महागड्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ठरवली आहे. माझे सगळे मोठे क्लायंट्स आणि ऑफिसचे लोक तिथेच येतील. मला आता पार्लरला जायला हवं, सोनी मोठ्या तोऱ्यात म्हणाली. तिच्या या आनंदात आनंदीबाईंना वाटले की आज त्याही त्या आनंदाचा भाग असतील, पण सोनीच्या मनात जे होते ते कल्पनेपलीकडचे होते. एका मोठ्या वादळाची ही शांतता होती. घरात धावपळ सुरू झाली होती. सोनीच्या प्रमोशनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हॉलमध्ये सुगंधी मेणबत्त्यांचा वास दरवळत होता, पण त्या सुगंधी वातावरणातही आनंदीबाईंच्या मनातील अस्वस्थता कमी होत नव्हती. सोनी आपल्या खोलीत आरशासमोर उभी राहून स्वतःला न्याहाळत होती. तिने परिधान केलेली सिल्कची महागडी साडी आणि त्यावरचे हिऱ्यांचे दागिने तिच्या सौंदर्यात भर टाकत होते, पण तिच्या डोळ्यात मात्र फक्त सत्तेचा आणि यशाचा गर्व दिसत होता. आनंदीबाई आपल्या खोलीत गेल्या. त्यांनी खूप दिवसापासून जपून ठेवलेली अविनाशने
त्याच्या पहिल्या पगारातून घेतलेली ती जांभळ्या रंगाची साडी बाहेर काढली. साडीला थोड्या चुन्या पडल्या होत्या म्हणून त्यांनी त्या हातानेच नीट केल्या. त्यांना वाटलं आज माझ्या सुनेचा इतका मोठा दिवस आहे, मीही नीटनेटकी तयार व्हायला हवी. चार चौघात सून म्हणेल माझी सासू किती छान दिसते. त्यांनी कपाळावर एक छोटी टिकली लावली आणि कानातले घातले. इतक्या सोनी त्यांच्या खोलीच्या दारापाशी आली. तिने सासूला साडी सावरताना पाहिले आणि तिच्या कपाळावर आठ्या आल्या. आई, हे काय चाललंय? तुम्ही ही साडी का काढली आहे? सोनीचा आवाज धारदार होता. आनंदीबाई थोड्या अडखळत म्हणाल्या, ते अविनाश म्हणाला ना की आज तुझी मोठी पार्टी आहे म्हणून म्हटलं मीही तयार होते. साडी जुनी असली तरी अजून छान दिसते ना ग. सोनीने एक उपरोधिक हसून सासूकडे पाहिलं. आई, तुमची साडी छान असेल ही, पण तुम्ही ज्या पार्टीला यायचा विचार करत आहात तिथे तुमचे वाईट काय काम? तिथे माझे कॉर्पोरेट मित्र येणार आहेत, मद्यपान होईल, इंग्रजी गाणी लागतील, तिथे तुम्हाला कोणाशी बोलताही येणार नाही. मग तिथे बसून तुम्ही काय करणार? लोकांच्या नजरा तुमच्यावर खिळतील आणि मला उत्तर द्यावे लागतील की माझी सासू साध्या सुती साडीत कोपऱ्यात का बसली आहे. आनंदीबाईंचा चेहरा पडला. पण सोनी, मला काही बोलायचं नाही आहे कोणाशी. मी फक्त एका कोपऱ्यात बसून तुझं कौतुक पाहीन. तुझा सन्मान होताना बघून मला बरं वाटेल. आई, इमोशनल ड्रामा नकोय मला आज, सोनीने कडक शब्दात बजावले. तिथे एका प्लेटची किंमत 3000 रुपये आहे. तिथे जाऊन तुम्ही साधं वरण भात शोधत बसणार, त्यापेक्षा घरी शांतपणे आराम करा. आणि हो, मी सकाळी सांगितले होतं तुम्हाला, फ्रीजमध्ये कालचं शिळं अन्न आहे. कालची मेथीची भाजी आणि वरण भरपूर उरले, ते वाया घालवू नका. ते गरम करा आणि खाऊन घ्या. अन्न वाया गेलं की लक्ष्मी कोपते असं तुम्हीच म्हणता ना, मग आज ती शिकवण पाळा. हे बोलून सोनी निघून गेली. आनंदीबाई तिथेच बेडवर बसून राहिल्या. त्यांच्या हातातली ती जांभळी साडी थरथरू लागली. ज्या सुनेला त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे मानले, जिच्या प्रत्येक सुखासाठी त्या दिवसभर राबल्या, तिने आज त्यांना एका जेवणाच्या ताटावरून आणि कपड्यांवरून पर्क केलं होतं. अविनाश हॉलमध्ये तयार होऊन उभा होता. सोनी, आई कुठे आहे? त्यांना उशीर होतोय का? त्याने विचारले. सोनीने आपली पर्स सावरत उत्तर दिले. आईंना विचारलं मी, पण त्या म्हणाल्या की त्यांना खूप थकवा जाणवतोय, गुडघेही दुखतायत म्हणे, म्हणून त्या म्हणाल्या की तुम्ही जाऊन या, मी घरीच विश्रांती घेते. हो ना आई? सोनीने बेडरूमच्या दिशेने बघून जोरात विचारले. आनंदीबाई आतूनच आपला हुंदका दाबला आणि जड आवाजात म्हणाल्या, हो रे अविनाश, तू जा, मला थोडं बरं वाटत नाहीये, तुम्ही आनंद करा. अविनाशला थोडे संशयास्पद वाटले, पण सोनीच्या गडबडीत त्याने जास्त लक्ष दिले नाही. ठीक आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन येईन. नको रे बाबा, आहे घरात जेवण, तुम्ही जा, आनंदीबाईंनी उत्तर दिले. घराचा मुख्य दरवाजा जोरात बंद झाला. बाहेर गाडी सुरू झाल्याचा आवाज आला आणि घर एकदम शांत झाले. इतक्या मोठ्या आणि उजेडाने भरलेल्या घरात आनंदीबाई एकट्याच उरल्या होत्या. त्यांच्यासमोर आता फक्त एक प्रश्न होता, रिकामं मन आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं ते शिळं अन्न. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. आनंदीबाई स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी फ्रीज उघडला. तिथे एका डब्यात सुकलेली मेथीची भाजी आणि एका वाटीत घट्ट झालेलं वरण होतं. त्यांनी ते बाहेर काढलं. गॅस पेटवताना त्यांच्या डोळ्यातून पाणी टप टप ओट्यावर पडत होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्या रात्री त्या घरात फक्त आनंदीबाईच नव्हत्या, तर साक्षात परीक्षादारावर थाप मारणार होती. बाहेर पावसाचा जोर आता वाढला होता. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या धारा खिडकीवर आदळत होत्या. घरातल्या शांततेत फक्त घड्याळाची टिक आणि बाहेरच्या पावसाचा आवाज ऐकू येत होता. आनंदीबाईंनी गॅसवर ते शिळं वरण गरम करायला ठेवलं होतं. वरणातून येणारा तो शिळा वास त्यांच्या मनाला अधिकच उदास करत होता. आयुष्यभर सर्वांना ताजं आणि गरम खायला घातलं, पण आज स्वतःच्या नशिबात हे असलं उरलेलं अन्न आलं, असा विचार करून त्यांच्या डोळ्यातून पुन्हा एकदा पाणी तरळलं. इतक्यात बाहेरच्या वादळाला चिरत घराच्या मुख्य दरवाजावर कुणीतरी जोरात थाप मारली. थप धप धप. आनंदीबाई दचकल्या. यावेळी
कोण आला असेल? अविनाश आणि सोनी तर आत्ताच गेले. त्यांनी साडीचा पदर सावरला आणि भीत भीत दरवाजापाशी गेल्या. दरवाजाच्या खालून पावसाचं पाणी आत येत होतं. त्यांनी हळूच दरवाजा उघडला. समोरचं दृश्य पाहून आनंदीबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. दारात एक वृद्ध महिला उभी होती. तिचे पांढरे केस विखुरलेले, अंगावरची साडी पूर्णपणे भिजलेली आणि थंडीने तिचे ओठ निळे पडले होते. तिच्या हाताला धरून एक 7-8 वर्षाचा लहान मुलगाही उभा होता. तो मुलगा इतका थरथरत होता की त्याला धड उभंही राहता येत नव्हतं. त्या महिलेच्या डोळ्यात प्रचंड भीती आणि व्याकुळता होती. बाई, वाचवा, माझ्या नातवाला वाचवा. या वृद्ध महिलेचा आवाज कापला. आम्ही रस्ता विसरलो आहोत. खूप वेळ झाला पावसात भटकतोय. त्याला खूप भूक लागली आहे. हा बेशुद्ध पडेल असं वाटतंय. आनंदीबाईंनी क्षणाचाही विचार केला नाही. सोनीचा तो कोणी अनोळखी घरात नको हा नियम त्या एका क्षणात विसरल्या. त्यांनी त्या दोघांनाही प्रेमाने आत घेतले. या ग माऊली, आत या आधी. ओल्या अंगाने बसू नका, आजारी पडाल. त्यांनी कपाटातून 2 कोरडे टॉवेल काढले. त्या लहान मुलाचं डोकं पुसलं आणि त्याला आपल्या मायेची ऊब दिली. त्या वृद्ध महिलेलाही कोरडं व्हायला मदत केली. थोड्या वेळाने जेव्हा ते दोघे थोडे स्थिर झाले तेव्हा त्या मुलाने हळूच आनंदीबाईंचा हात धरला आणि म्हणाला, आजी, खूप भूक लागली आहे. पोटात खूप दुखतंय. आनंदीबाईंच्या काळजात कळ आली. त्या धावत स्वयंपाकघरात गेल्या. समोर तेच शिळं वरण आणि भाजी पडलेली होती. त्यांनी विचार केला, सोनीने मला हेच खायला सांगितलंय, पण या भुकेल्या जीवांना मी हे शिळं अन्न कसं देऊ? हे तर देवासारखे दारात आलेत. त्यांना तो शिळा डबा बाजूला सारला. कपाटातून ताजे तांदूळ काढले, डाळ काढली आणि कुकर लावला. एका बाजूला त्यांनी गरम पोळ्या लाटायला सुरुवात केली. त्यांच्या गुडघ्यात वेदना होत होत्या, पण एका भुकेल्या मुलाला जेवण द्यायच्या आनंदापुढे त्या वेदना काहीच नव्हत्या. 15-20 मिनिटात घरात ताज्या खिचडीचा वास, तुपाचा खमंग वास दरवळला. आनंदीबाईंनी त्या दोघांनाही पाटावर बसवलं. चांदीच्या ताटात जे त्यांनी सोनीच्या लग्नात घेतलं होतं. गरम गरम खिचडी, त्यावर तुपाची धार आणि गरम पोळ्या वाढल्या. तो मुलगा एखाद्या चातकासारखा त्या जेवणाकडे बघत होता. त्याने पहिला घास तोंडात टाकला आणि त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान आलं ते पाहून आनंदीबाईंना वाटलं की साक्षात देवाने जेवण स्वीकारले. ती वृद्ध महिला आनंदीबाईंकडे बघून हात जोडत म्हणाली, लेकी, तू खरंच कुणीतरी पुण्यात्मा आहेस. या जगात जिथे रक्ताची माणसं विचारत नाहीत तिथे तू आम्हा अनोळखी लोकांना आपल्या घरात घेतलंस आणि ताजं जेवण दिलंस. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. आनंदीबाई हसल्या. माऊली, उपकार कसले हे? अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. कुणाला तरी पोटभर जेवू घालण्यात जे सुख आहे ते कशातच नाही. त्यांना माहीत नव्हतं की ही वृद्ध महिला कोण आहे. त्यांना हेही माहीत नव्हतं की हीच महिला आज त्यांच्या आयुष्यातलं एक मोठं वळण देणार आहे. तिकडे हॉटेलमध्ये सोनी मोठ्या दिमाखात पार्टी करत होती, पण इकडे घराच्या छोट्याशा किचनमध्ये माणुसकीचा सर्वात मोठा सोहळा साजरा होत होता. तेवढ्यात त्या वृद्ध महिलेने आपला हात आपल्या पिशवीत घातला आणि एक जुनी डायरी काढली. बाई, माझा मुलगा मला शोधत असेल. मी रस्ता विसरले, पण या डायरीत त्याचा नंबर आहे. तुम्ही त्याला एक फोन लावून द्याल का? आनंदीबाईंनी नंबर घेतला आणि फोन लावला. पलीकडून एक घोगरा आणि काळजीने भरलेला आवाज आला. हॅलो आई, आई कुठे आहेस तू? आनंदीबाई म्हणाल्या, भाऊ घाबरू नका, तुमची आई आणि मुलगा माझ्या घरी सुरक्षित आहेत. पलीकडून येणारा आवाज ऐकून आनंदीबाईंना जाणवलं की हा आवाज कुठेतरी ऐकलेला आहे, पण तो कोणाचा आहे? बाहेर पावसाचा जोर ओसरला होता, पण हवेत एक प्रकारचा गारवा आणि शांतता पसरली होती. आनंदीबाईंनी फोनवर त्या व्यक्तीला घराचा पत्ता सांगितला आणि फोन खाली ठेवला. त्या वृद्ध महिलेने आणि नातवाने जेवण पूर्ण केले होते. त्यांच्या तृप्त चेहऱ्याकडे बघून आनंदीबाईंना स्वतःच्या भुकेचा विसर पडला होता. त्या मुलाने जेवण झाल्यावर आनंदीबाईंच्या कुशीत डोके टेकवले आणि तो तिथे सोप्यावर झोपी गेला. बाई, तुमचं नाव काय? त्या वृद्ध महिलेने मायेने विचारले. मला सगळे आनंदी म्हणतात. आनंदीबाई मृदू आवाजात म्हणाल्या. नावाप्रमाणेच आहेस तू आनंदी, दुसऱ्याला आनंद देणारी. त्या महिलेने त्यांच्या हातावर हात ठेवला.
माझं नाव सुलोचना, हा माझा नातू आर्यन. आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो, पण रिक्षावाल्याने चुकीच्या ठिकाणी सोडलं आणि पावसामुळे गोंधळ उडाला. माझा मुलगा फार धाकधुकीत असेल इतक्यात घराबाहेर एका मोठ्या गाडीचा जोरात ब्रेक लागल्याचा आवाज आला. पाठोपाठ बेल वाजली. आनंदीबाईंनी धावत जाऊन दरवाजा उघडला. समोर एक सुटाबुटातील रुबाबदार तरुण उभा होता. त्याचे केस विस्कटलेले होते आणि कपाळावर घामाचे थेंब होते. आईला सुखरूप पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई, तू कुठे गेली होतीस? आम्ही तुला सगळीकडे शोधत होतो. तो तरुण धावत जाऊन सुलोचनाबाईंना बिलगला. अरे घाबरू नको समीर, या माऊलीने आम्हाला वाचवलं. जर आज यांनी आसरा दिला नसता आणि आम्हाला हे अमृततुल्य जेवण दिलं नसतं तर आमचं काय झालं असतं देव जाणे. सुलोचनाबाईंनी आनंदीबाईंकडे बोट दाखवले. समीरने आनंदीबाईंकडे पाहिले आणि तो क्षणभर थबकला. त्याला त्या चेहऱ्यात काहीतरी ओळखीचे जाणवले. काकू, तुमचे खूप खूप आभार. मी तुमचा जन्मभराचा ऋणी आहे. पण तुमचं नाव काय? मी आनंदी, अविनाशची आई, त्या संकोचाने म्हणाल्या. समीरच्या डोळ्यात आश्चर्याची चमक उमटली. अविनाश? अविनाश कुलकर्णी, जो माझ्या सनशाईन कॉर्पोरेशनमध्ये काम करतो? आनंदीबाईंनी होकारार्थी मान हलवली. समीरला आता समजले होते की हे घर कोणाचे आहे. समीर हा त्याच कंपनीचा मालक, CEO होता जिथे सोनी आणि अविनाश काम करत होते. ज्या सोनीला त्याने आजच प्रमोशन दिले होते तिचे हे घर होते. समीर सोफ्यावर बसला आणि म्हणाला, काकू, सोनीचं आज प्रमोशन झालं, पण ती तर हॉटेलमध्ये पार्टी देतेय. मग तुम्ही इथे एकट्या कशा? आणि हे काय? समीरची नजर डायनिंग टेबलवर पडली. तिथे एका कोपऱ्यात सोनीने सासूला खायला सांगितलेले ते शिळे वरण आणि वाळलेली मेथीची भाजी तशीच उघडी पडली होती. आनंदीबाईंनी घाबरून तो डबा झाकण्याचा प्रयत्न केला, पण समीरने ते पाहिले होते. काकू, हे काय आहे? हे जेवण कोणाचे आहे? आनंदीबाईंना खोटे बोलता आले नाही. ते सोनीने मला खायला सांगितलं होतं, अन्न वाया जाऊ नये म्हणून. त्यांचा आवाज कापत होता. समीरचा चेहरा रागाने लाल झाला. ज्या सुनेला त्याने रिजनल हेड बनवले होते ती आपल्या सासूला असं शिळं अन्न खायला सांगून स्वतः पंचतारांकित हॉटेलमध्ये मजा करत होती. हे पाहून त्याच्या मनातील सोनीबद्दलचा सर्व आदर धुळीस मिळाला. आई, आपण इथेच थांबूया. मला बघायचं आहे की रिजनल हेड मॅडम घरी आल्यावर काय करतात. समीर थंड आवाजात म्हणाला. रात्रीचे 11:30 वाजले होते. घरातून पुन्हा एक गाडी थांबली. सोनी, अविनाश आणि त्यांचे काही मित्रमैत्रिणी हसत खिदळत घरात शिरले. सोनीचा आवाज पूर्ण गल्लीत ऐकू येत होता. आज खूप मजा आली ना? त्या हॉटेलचं स्टार्टर किती छान होतं, आणि ते वाईन. बोलता बोलता तिची नजर हॉलमध्ये बसलेल्या समीरवर पडली. सोनीचे पाय जमिनीला खिळले. तिच्या हातातला महागडा क्लच बॅग खाली पडली. समीर सर, तुम्ही इथे? तिची बोबडी वळली. तिच्या मागे असलेले तिचे मित्रही थक्क झाले. कंपनीचं मालक चक्क सोनीच्या घरी यावेळी काय करतोय? समीर हळूच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब झाले होते. त्याने टेबलावरच्या त्या शिळ्या अन्नाच्या डब्याकडे बोट दाखवले आणि म्हणाला, सोनी, तुझ्या या पार्टीचं बिल खूप महाग पडलंय तुला. तू आम्हाला सर्वांना हॉटेलमध्ये पंचपक्वान्न खाऊ घातलीस, पण तुझ्या घरातल्या या अन्नपूर्णा देवतेला तू हे खायला सांगितलंस. सोनीचे संपूर्ण शरीर थरथरू लागले. तिला कळले नाही की बॉसला हे कसे समजले. समीर पुढे म्हणाला, ज्या आईने मला आणि माझ्या मुलाला आज नवीन जीवन दिलं, ताजं अन्न भरवलं, त्यांना तू स्वतःच्या यशाच्या दिवशी शिळं खायला सांगते. सोनी, तू फक्त एक चांगली कर्मचारी असू शकतेस, पण एक चांगली माणूस कधीच होऊ शकली नाहीस. सोनीच्या मित्रांच्या नजरेत आता तिच्याबद्दल तिरस्कार दिसत होता. अविनाशलाही आता आपली चूक समजली होती की त्याने सोनीला वेळीच रोखले नव्हते. सर्वांसमोर सोनीच्या अहंकाराचे धिंडवडे निघाले होते. घरात स्मशान शांतता पसरली होती. सोनीच्या चेहऱ्यावरचा तो प्रमोशनचा ग्लो एका क्षणात उतरला होता. समोर तिचा बॉस समीर सर उभे होते. त्यांच्या शेजारी त्यांची आई आणि नातू सुरक्षित बसले होते. पण या सर्वांच्या मध्यभागी ते डायनिंग टेबल होतं, ज्यावर त्या एका डब्यात
सोनीचा क्रूरपणा आणि सासूचा अपमान उघड्यावर पडला होता. समीर सरांचे शब्द सोनीच्या कानात गरम शिशासारखे टोचत होते. सोनी, मॅनेजमेंटमध्येही आम्ही एक शिकवतो की जो आपल्या टीमचा आदर करतो तो मोठा होतो. पण आज मला कळलं की तुझी होम टीम सांभाळणाऱ्या या माऊलीचाच तू माणसात गणलं नाहीस. सोनीच्या मागे उभे असलेले तिचे मित्रमैत्रिणी जे मगाशी तिचं गुणगान गात होते आता एकमेकांकडे बघून कुजबजू लागले. तिच्या एका मैत्रिणीने हळूच म्हटलं, बापरे, ही सासूला शिळं खायला सांगते आणि आम्हाला 5,000ची ट्रीट देते. किती दिखावा आहे हा. हे शब्द सोनीच्या वर्मी लागले. तिला वाटलं होतं की आजची रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात अभिमानाची रात्र असेल. पण ही रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी नामुष्की ठरली होती. तिने सासूकडे, आनंदीबाईंकडे पाहिलं. आनंदीबाई कोपऱ्यात उभ्या होत्या. त्यांचे हात थरथरत होते. त्यांना सोनीचा अपमान झालेला बघवत नव्हता. त्या समीर सरांजवळ गेल्या आणि हात जोडून म्हणाल्या, भाऊ, जाऊ द्या ना, ती लहान आहे अजून. तिला कळलं नसेल. पाहुण्यांसमोर तिला असं बोलू नका, तिचं मन दुखावेल. आनंदीबाईंच्या या माणुसकीने समीर सरांचे मन हेलावले. पण सोनीला मात्र याचंही मोल नव्हतं. तिला वाटलं की सासू आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतीये. तिचा अहंकार पुन्हा एकदा फणा काढून वर आला. ती ओरडून म्हणाली, सर, हे माझं खाजगी आयुष्य आहे. मी घरी काय खाते आणि काय खायला सांगते याचा माझ्या कामाशी काहीही संबंध. मी रिजनल हेड म्हणून पात्र आहे कारण माझं काम बोलतं. समीर सर शांतपणे हसले, पण त्या हसण्यात धार होती. सोनी, तुझा हा गैरसमज तुला घेऊन बुडणार आहे. जो स्वतःच्या अण्णाचा आणि आईसारख्या माणसाचा मान राखत नाही तो माझ्या कंपनीच्या ब्रँडचा मान काय राखणार. तू आज जे प्रमोशन साजरी करत होतीस ना, ते मी तुला तुझ्या व्यक्तिमत्वासाठी दिलं होतं. पण तुझं खरं व्यक्तिमत्व तर या शिळ्या वर्णाच्या डब्यात दिसतंय. समीर सरांनी खिशातून एक पत्र काढलं. ते सोनीच्या प्रमोशनचं लेटर होतं. त्यांनी सोनीच्या समोरच त्या पत्राचे 2 तुकडे केले. हॉलमध्ये उपस्थित सर्वांचे श्वास रोखले गेले. तुझं प्रमोशन मी आत्ताच्या आत्ता रद्द करतोय, समीर सर करड्या आवाजात म्हणाले. आणि इतकंच नाही तर तुला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवतोय. या 15 दिवसात तू ऑफिसमध्ये नाही तर तुझ्या घरातल्या या अन्नपूर्णा देवतेच्या पायाशी बसून माणुसकी शिकायची आहेस. जर 15 दिवसानंतर तुझ्या सासूने मला फोन करून सांगितलं की सोनी बदलली आहे तरच तू ऑफिसची पायरी चढायची. अन्यथा तुझा राजीनामा माझ्या टेबलावर समज. सोनीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचं करिअर, तिचा तोरा, तिचं स्वप्न सगळं एका क्षणात विखुरलं होतं. तिचे मित्रमैत्रिणी एक एक करून तिथून सटकले. अविनाशनेही डोक्याला हात लावला. त्याला स्वतःचीही लाज वाटत होती की तो या अन्यायाचा मूक साक्षीदार होता. समीर सर आपल्या आईला आणि मुलाला घेऊन बाहेर पडले. जाताना सुलोचनाबाई, बॉसची आई, आनंदीबाईंच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या, आनंदी, तू दिलेला तो घास मी कधीच विसरणार नाही. पण तुझ्या या लेकीला मात्र आता खूप मोठा धडा शिकावा लागणार आहे. दरवाजा बंद झाला. घरात आता फक्त सोनी, अविनाश आणि आनंदीबाई होत्या. सोनी तशी जमिनीवर कोसळली. तिचा तो महागडा ड्रेस आता धुळीत माखला होता. पण तरीही तिच्या मनात पश्चाताप नव्हता तर राग होता. तिने सासूकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, खुश झालात ना आता? माझं प्रमोशन घालवलं हीच तुमची इच्छा होती ना? अविनाश ओरडला. सोनी, बस कर आता. अजून किती खाली पडशील? आईने तुला वाचवायचा प्रयत्न केला आणि तू त्यांनाच दोष देतेस. बघ त्या टेबलाकडे. त्यांनी त्या परक्या लोकांना ताजं जेवण दिलं आणि तू स्वतःच्या आईला शिळं खायला सांगितलंस. तुला अद्दल घडली ती बरोबरच झाली. सोनी रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली आणि तिने जोरात दरवाजा लावून घेतला. पण त्या बंद खोलीत तिला आता फक्त एकाच गोष्टीचा आवाज येत होता, तो म्हणजे त्या शिळ्या अन्नाचा वास आणि तिच्या बॉसच्या ते बोचणारे शब्द. सोनीने स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतलं होतं. बाहेर लख्ख सूर्यप्रकाश पडला होता, पण तिच्या आयुष्यात जणू अंधार दाटून आला होता. 15 दिवसांची सक्तीची रजा आणि पदरात पडलेली ही नामुष्की.
तिला वाटलं होतं की 2-3 दिवसात सगळं शांत होईल, पण परिस्थिती वेगळीच होती. अविनाशने सोनीशी बोलणं पूर्णपणे तोडलं होतं. तो सकाळी लवकर ऑफिसला निघून जायचा आणि रात्री उशिरा यायचा. घरात आता फक्त सोनी आणि आनंदीबाईच असायच्या. सोनीला वाटलं होतं की सासू आता टोमणे मारेल, आपल्या हरवलेल्या हुद्द्याची आठवण करून देईल. पण आनंदीबाई तशा नव्हत्या. त्या पूर्वीसारखंच निमूटपणे काम करत होत्या. रजेचा 5वा दिवस उजाडला. आनंदीबाईंना अचानक खूप जोराचा ताप भरला. त्या उठूही शकत नव्हत्या. सोनीला सवय होती की सकाळी उठल्यावर बेडवर चहा मिळायचा. 9 वाजले तरीही चहा न आल्याने ती चिडून हॉलमध्ये आली. पाहते तर काय, किचन ओट्यावर भांडी तशीच पडली होती आणि आनंदीबाई सोफ्यावर अंथरूण पांघरून थरथरत पडल्या होत्या. आई, काय हे 9 वाजले तरी नाश्ता नाही, चहा नाही, सोनीने वैतागून विचारले. आनंदीबाईने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण तापाने त्यांचे डोळे लाल झाले होते. गडे सोनी, खूप हुडहुडी भरली आहे ग, अंगात त्राण नाहीये, जरा पाणी देशील का, त्या क्षीण आवाजात म्हणाल्या. सोनीने रागाने पाणी दिलं आणि विचार केला, आता मला स्वतःला सगळं करावं लागणार की काय. तिला साधं चहाचं मापही ठाऊक नव्हतं. तिने कसाबसा चहा केला, पण तो पिण्यासारखा नव्हता. भूक लागली म्हणून तिने डबे उघडले तर रेशन संपत आलं होतं. अविनाश सामान आणायला विसरला होता. दुपार झाली. सोनीला चांगलीच भूक लागली होती. हॉटेलमधून मागवावं तर तिचा फोन अविनाशने डिएक्टिव्ह केला होता आणि तिच्याकडचे क्रेडिट कार्ड्सही त्याने ब्लॉक केले होते. तिला जाणीव करून द्यायची होती की पैशांचा माज काय असतो. सोनीने किचनमध्ये शोधलं तर फक्त मूठभर तांदूळ आणि थोडीशी डाळ उरली होती. भाजीचा एकही तुकडा नव्हता. तिने कसाबसा भात लावला, पण घाईघाईत तो भात जळाला. जळकट वासामुळे तिला तो खाताच येईना. तिने तो भात तसाच बाजूला ठेवला. संध्याकाळ झाली. सोनीच्या पोटात भुकेमुळे कावळे ओरडत होते. तिला आठवलं, ती सासूला शिळं खायला सांगायची, पण आज तिच्या नशिबात जळालेला भातही नव्हता. भुकेने व्याकुळ होऊन ती पुन्हा किचनमध्ये गेली. तिने फ्रीज उघडला. कोपऱ्यात एका डब्यात काहीतरी होतं. तिने तो डबा बाहेर काढला. त्यात 4 दिवसापूर्वीचं सुकलेली पोळी आणि थोडीशी पिठलं होतं. तेच अन्न होतं जे तिने कचऱ्यात टाकायला सांगितलं होतं. सोनीला त्या अन्नाचा वास येत होता, पण भूक इतकी अनावर झाली होती की तिला आता सन्मान, इगो, पद काहीच आठवत नव्हतं. तिने तो डबा घेतला आणि शिळी पोळी हाताने तोडली. ती पोळी दगडासारखी कडक झाली होती. तिने ती पोळी पिठल्यात बुडवली आणि तोंडात टाकली आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. तिला आठवलं, अशाच एका रात्री तिने सासूला शिळं खायला सांगितलं होतं आणि स्वतः हॉटेलमध्ये पंचपक्वान्न उडवत होती. आज तिला कळलं की भुकेल्या पोटी शिळ्या अन्नाचा एक घासही घशाखाली उतरणं किती कठीण असतं. तिने हॉलमध्ये पाहिलं. आनंदीबाई तापातही पुटपुटत होत्या. सोनीला भूक लागली असेल, पोरीला काहीतरी खायला द्या. हे ऐकता सोनीच्या काळजाचे तुकडे झाले. ज्या माऊलीला तिने अपमानित केलं, ज्यांना शिळं खायला लावलं, त्या माऊलीला तापातही सुनेच्या भुकेची काळजी होती. सोनी धावत सासूपाशी गेली. तिने त्यांचे पाय धरले आणि ती ढसाढसा रडू लागली. आई, मला माफ करा, मी खूप मोठी पापी आहे. मी तुम्हाला खूप छळलं. आज मला कळलं की अन्नाचा एक कणही किती महत्त्वाचा असतो आणि माणसाचं प्रेम त्याहूनही मोठं असतं. तिने आनंदीबाईंना घट्ट मिठी मारली. तिचा अहंकार त्या अश्रुवाटे वाहून गेला होता. तिने ठरवलं की आता ही सोनी राहणारच नाही. रजेचे 15 दिवस संपत आले होते. या 15 दिवसात त्या घराचा कायापालट झाला होता. ज्या घरामध्ये फक्त यंत्रासारखी कामं व्हायची आणि अहंकाराचे पडसाद उमटायचे, तिथे आता प्रेमाचा ओलावा जाणवू लागला होता. सोनी आता सकाळी लवकर उठू लागली होती. तापातून उठलेल्या आनंदीबाईंना तिने हाताला धरून चालवलं होतं. स्वतःच्या हाताने त्यांना गरम मुगाची खिचडी भरवली होती. सोनीला आता किचनमधील मसाल्यांच्या डब्यांची नावं आणि आनंदीबाईंच्या चेहऱ्यावरच्या सुरतुक्यामागचं दुःख दोन्ही समजू लागलं होतं. तिने
चे कपडे बाजूला ठेवून साधी सुती साडी नेसली होती आणि घराची सर्व सूत्र आपल्या हातात घेतली होती, पण मालकीन म्हणून नाही तर सून म्हणून. 16व्या दिवशी सकाळी घराची बेल वाजली. अविनाशने धावत जाऊन दार उघडलं. समोर समीर सर आणि त्यांच्यासोबत सुलोचनाबाई उभ्या होत्या. समीर सरांच्या हातात काही फाईल्स होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. सोनी स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिचे डोळे शांत होते, त्यात पूर्वीसारखा गर्विष्ठपणा नव्हता. तिने समीर सरांना आणि सुलोचनाबाईंना वाकून नमस्कार केला. या सर बसा, आई बघा कोण आले. सोनीने मोठ्या उत्साहाने सासूला आवाज दिला. समीर सर हॉलमध्ये बसले. त्यांची नजर घराच्या कोपऱ्यावर फिरली. घर पूर्वीपेक्षा जास्त प्रसन्न वाटत होते. डायनिंग टेबलवर ताज्या फुलांचा ताटवा होता. समीर सरांनी विचारलं, काय सोनी मॅडम, 15 दिवस कसे गेले? रजेचा आनंद लुटला की अजूनही माझ्यावर राग आहे? सोनी खाली मान घालून म्हणाली, सर राग तर माझ्या स्वतःवर आहे. या 15 दिवसात मला जे शिकायला मिळालं ते मला कोणत्याही मॅनेजमेंट कोर्समध्ये मिळालं नसतं. मी सासूला शिळं खायला सांगितलं होतं, पण या 15 दिवसात जेव्हा मी स्वतः उपाशी राहिले आणि आईंच्या हातचा मायेचा घास खाल्ला तेव्हा मला कळलं की अण्णाचा सन्मान काय असतो. तिने आनंदीबाईंचा हात आपल्या हातात घेतला आणि पुढे म्हणाली, सर तुम्ही माझं प्रमोशन रद्द केलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. कारण जर तुम्ही ते केलं नसतं तर मी कधीच ही माणूस बनू शकले नसते. आता मला प्रमोशनची भूक नाहीये, मला फक्त माझ्या आईची क्षमा हवी आहे. हे ऐकून सुलोचनाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या आनंदीबाईंकडे बघून म्हणाल्या, आनंदी बघ तुझी सून खरंच बदलली आहे. समीर सरांनी हातातली फाईल सोनीच्या समोर ठेवली. सोनी, मी तुझा राजीनामा घ्यायला आलो होतो, पण तुझ्या डोळ्यातील हा प्रामाणिकपणा पाहून मला माझा निर्णय बदलावा लागतोय. तू रिजनल हेड होण्यास पात्र आहेस की नाही हे मला माहीत नाही, पण तू या घराची लक्ष्मी होण्यास नक्कीच पात्र आहे. समीर सरांनी फाईल उघडली. त्यात सोनीचे प्रमोशन लेटर पुन्हा एकदा नवीन तारखेसह होतं, पण त्यासोबत एक अट होती. सोनी, हे प्रमोशन तुला पुन्हा मिळतंय, पण एक अट आहे. दर महिन्याला तुला तुझ्या पगारातील 10% हिस्सा एका अनाथाश्रमाला द्यावा लागेल, जिथे भुकेल्या मुलांना ताजं अन्न मिळेल. मान्य आहे? सोनीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने आनंदीबाईंकडे पाहिलं. आनंदीबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. मान्य आहे सर. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट, आता या घरात कधीच कुणाला शिळं अन्न मिळणार नाही. सर्वांना आदराचं आणि प्रेमाचं ताजं जेवण मिळेल. समीर सर आणि सुलोचनाबाई निरोप घेऊन निघाले. अविनाशने सोनीचा हात धरला आणि हळूच म्हटलं, आय एम सॉरी सोनी, मी तुला वेळीच थांबवायला हवं होतं. सोनी हसली आणि म्हणाली, अविनाश, आता मागे बघायचं नाही. आजपासून हे घर फक्त विटांचं नाही तर माणसांचं असेल. दुपारची वेळ झाली. सोनीने डायनिंग टेबलवर सर्वांसाठी ताटं वाढली. आज टेबलावर पंचपक्वान्न नव्हती तर साधी वरण, पोळी आणि भाजी होती, पण त्या अन्नातून येणारा मायेचा सुगंध कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा श्रेष्ठ होता. सोनीने पहिला घास सासूच्या तोंडात दिला आणि सासूने सोनीच्या. अन्नाचा तो एक कण आज संपूर्ण घराला जोडून गेला होता. एका अहंकारी सुनेला आज तिच्या जन्माची अद्दल घडली होती, पण त्या अद्दलीतून एक नवीन नात्याचा जन्म झाला होता. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर दररोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन